तुम्ही पाहताय प्राइम टाइम। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराजांबद्दल एकेरी उल्लेख करत टीका केल्यामुळे एक नवा वाद उभा राहिलेला आहे। नरेंद्र महाराजांचे अनुयायी राज्यभरामध्ये आंदोलन करतायत। त्यातच भाजपने सुद्धा नरेंद्र महाराजांची बाजू घेत वडेट्टीवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि त्यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची चिन्ह सुद्धा निर्माण झालेली आहेत। पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। विजय वडेट्टीवारांच्या विरुद्ध आंदोलनाचा वणवा। नरेंद्र महाराजांचे अनुयायी आक्रमक। भाजपचीही वडेट्टीवार यांच्यावर टीकेची झोड। महायुतीने लोकसभा पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी साधू संतांची मदत घेतल्याचं उघडपणे मान्य केलं होतं। याच पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींमुळे नव्हे तर साधू संतांमुळे भाजप महायुती सत्तेत आल्याचं वक्तव्य आचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी केलं होतं। नरेंद्र महाराज यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी एकेरी उल्लेख करत टीका केली आणि नव्या वादाला तोंड फुटलं। आता वडेट्टीवारांच्या विरोधात नरेंद्र महाराजांचे अनुयायी आक्रमक झालेत। आता भाजपने देखील वडेट्टीवारांच्या विरोधात तक्रार केली आहे। पूर्ण देशामध्ये विदेशामध्ये धर्मासाठी हिंदू धर्मासाठी जे काही केले, त्यांचे NGO वर्क, त्यांचे लोकांसाठी जे काम केले ते अतुलनीय आहे आणि त्यांच्याबद्दल असा शब्द कोणी माफ करणार नाही। त्याने लगेच माफी मागितली पाहिजे। ते पूर्वी ते माफी मागतील, नाहीतर काय करायचं ते मी बघू। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने हिंदुत्वाचा अजेंडा सोडला नाही। याउलट एक हे तो सेफ आहे असं म्हणत भाजपने साधू संतांच्या मदतीने गावागावात प्रबोधन करत हिंदुत्ववादी मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला। खुद्द मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी विजयाचं श्रेय साधू संतांनी संघाला दिलं। मात्र मतांच्या धार्मिक ध्रुवीकरणावर बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आचार्य नरेंद्र महाराज यांच्यावर टीका केली आणि स्वतःसह उद्धव ठाकरे गटाचीही कोंडी केली आहे। दिल्लीमध्ये बसलेल्या बॉसला अगर खुश करायचं असेल तर त्याला हिंदूंना शिवाय घालायलाच लागतील, तरच त्याचं पद टिकणार आहे, तरच त्याची आमदारकी टिकणार आहे। की तुम्ही हिंदूंना 100 शिवाय घाला आणि काँग्रेस 10 जनपदातून पद मिळवा, असंच ते समीकरण आहे। त्याला 100 जन्म घ्यायला लागतील नरेंद्र महाराजांचं एवढं काम उभं करण्यासाठी, जे त्याच्या क्षमतेच्या बाहेरचं आहे। वडेट्टीवारांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून काँग्रेसच्या बड्या नेत्यांसह आता ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली जाते। विशेषतः हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना घेरताना दिसतंय। परिणामी काँग्रेसमुळे सातत्यानं ठाकरेंचा पक्ष राजकीय अडचणीत सापडत असल्याचं अधोरेखित झालंय। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।